चालत्या बसमध्ये 14 वर्षीय मुलीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली। आरोपीने स्लीपर कोच बसमध्ये या मुलीवर अत्याचार केले। राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातल्या रतननगर भागात हा खळबळजनक प्रकार घडला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला 24 तासात अटक केली असून यानंतर त्याला कोर्टात हजर केलं गेला। कोर्टात आरोपीला 2 दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली। या प्रकरणी पोलीस आता आरोपीची चौकशी करत आहे। तसंच पीडित मुलीचा जबाब नोंदवण्यात आला आहे। तसंच पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली। या प्रकरणातला आरोपी अनिल मेघवाल हा 21 वर्षीय तरुण ढाढरिया बिनरौतान गावचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आरोपी अनिल मेघवालने 2.5 वर्षांपूर्वी गावातल्या धर्मशाळेत अल्पवयीन मुलीचा नशेचा पदार्थ खायला देऊन तिच्यावर अत्याचार केले होते। या दरम्यान आरोपीने पीडित मुलीचे अश्लील फोटो काढले होते। तसंच या फोटोंच्या माध्यमातून पीडित मुलीला ब्लॅकमेल करत होता। आरोपीने 28 एप्रिलला दुकानात चाललेल्या अल्पवयीन मुलीला थांबवलं आणि फोटो सोशल मीडिया व्हायरल करण्याची धमकी दिली। यानंतर त्याने मुलीचं अपहरण केलं। अपहरण केल्यानंतर अनिल पीडित मुलीला घेऊन शहरापासून जैसलमेरला जाणाऱ्या स्लीपर बसमध्ये बसला। त्याने चालत्या बसमध्ये 14 वर्षीय विद्यार्थिनीवर 2 वेळा बलात्कार केला। या प्रकरणी पीडित मुलीने 1 दिवस आधीच तक्रार दाखल केली होती। पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपी अनिल मेघवाल विरुद्ध गुन्हा दाखल केला। यानंतर त्याला अटकही करण्यात आली। कोर्टात नेल्यानंतर त्याला 2 दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला नव्हता। अखेर पीडित मुलगी तिच्या वडिलांसोबत SP ऑफिसला गेली आणि तिने न्याय मागितला। यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे।